पुढची बातमी आपण पाहूया। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवलेली आहे। तर आज त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली। उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे। देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये आता दर्शनासाठी दाखल होत आहेत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी किरण, त्र्यंबकेश्वरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। कालपासून खरं तर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ते दर्शनासाठी केलेली आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि त्याच पद्धतीने वीकेंड सुद्धा जे असल्याने सलग 3 दिवस जे आहे ते सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि त्यामुळे भाविकांची जी गर्दी आहे ती त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती हे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती। जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत ते गाड्यांच्या लागलेल्या होत्या आणि आज सुद्धा सकाळपासून भाविकांची जी गर्दी आहे ती दर्शनासाठी खूप मोठी हे त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले। त्र्यंबकेश्वर परिसरातील हा व्हिडिओ आहे। जे रांगा आहेत ते रांगा मोठ्या प्रमाणात हे लागलेल्या आहेत आणि त्याच रांगामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी ही भाविकांची जी गर्दी आहे आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची जी लोटालोटी आहे किंवा जी भाविकांची गर्दी आहे ते आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये आज बघायला मिळतोय आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे जे उद्या सुद्धा दर्शन जे आहे ते घेण्यासाठी भाविक हे देशभरातून त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून दाखल होण्याची ते सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची गर्दी आज आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळते। सुमारे 1.5 लाख भाविक सोमवारी येतील अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे आणि त्याच अनुषंगाने जी एकूणच खासगी वाहनं आहेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये जे आहे ते बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे। कुठल्याही खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये सोडण्यात येत नाही। त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे एक पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या पार्किंगमध्ये जी खासगी वाहनांची ही गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची जी गर्दी आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये आज भाविकांचं झाल्याचं बघायला मिळत आहे। किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।